तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत रसगुल्ले, ते पण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कुकरमध्ये. आता हे घेतलेलं आहे मी 1 लिटर दूध, आणि 1 लिटर दूध आपलं कोमट असं गरम करून घ्यायचं आहे. दूध घेताना तुम्ही म्हशीचं दूध घेऊ नका, गाईचंच दूध घ्या. कारण काय कसं आहे, म्हशीच्या दुधामध्ये भरपूर फॅट असतं, त्याच्यामुळं म्हशीचं दूध घेऊ नका. आता घेतलेलं आहे एक 4 ते 5 चमचे पाणी, आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 2 चमचे विनिगर. विनिगर नसेल, आता खूप जणाकडे विनिगर नसतं, तर तुम्ही 1 लिंबूही पाण्यात पिळून घेऊ शकता. आता हे करायचं आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडं बघा, दूध आपलं कोमट झालेलं आहे. आता घेऊया आपण दुधामध्ये टाकून. आता विनिगर टाकताना आपल्याला गॅस बंद करायचा आहे. खूपच गरम दुधामध्ये टाकलं तर आपल्याला पाहिजे असं दूध फाटत नाही. त्याच्यामुळं थोडंसं दूध कोमट झालं की गॅस बंद करूनच त्याच्यामध्ये विनिगर टाकायचे. आता घाबरायचं नाही. हळूहळू तुम्ही ह्याला जसं हलवत जाल तसं हे दूध फाटत जाईल. बघा, थोडं दूध आपलं फाटत चाललेलं आहे. आता ह्याला तुम्ही 2 ते 3 मिनटं छान असं हलवलं तर हे दूध अतिशय फाटून आपलं छान असं सुंदर तयार होतं. आता तुम्ही दूध फाटताना लिंबूचाच वापर करा किंवा विनिगरचाही वापर करू शकता. दोन्हीनी दूध आपलं छान असं फाटलं जातं. आणि आपण हे रसगुल्ले बनवणार आहोत कुकरमध्ये. कुकरमध्ये एवढे अतिशय आणि सुंदर छान रसगुल्ले बनतात, हे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. मी पण प्रथमच ट्राय केले, पण खूप छान असे रसगुल्ले आपले बनले होते. आता घेऊया आपण कपडा, आणि कॉटनचा पातळ कपड्यामध्ये ह्याला आपण सगळं हे दूध टाकून घेऊया. आता तुम्ही ह्याला एकदम सगळं नका टाकू, कारण का हे थोडं स्लोली पाणी निघतं ह्याच्यातलं. त्याच्यामुळं तो अर्धं टाकून ह्याला छान असं हलवून घ्या. आणि सगळं पाणी हे जर नितळलं, म्हणजे पाणी सगळं खाली गेलं की बघा, परत आपण दूध टाकून ह्याला पिळून घ्यायचं आहे. बघा, सगळं दूध आपलं छान असं फाटलेलं आहे, आणि हा आपला पनीरसारखा पदार्थ तयार झालेला आहे. आता सगळं दूध टाकून तुम्ही ह्याला असं गोल असं पिळून घेऊ शकता. बघा, छान असं सगळं मी पिळून घेतलेलं आहे. आणि आपण याला आता थोडे वेळ ठेवूया साईडला. बघा कसं पाणी निघत आहे. असंच तुम्ही पण गोल पिळून घ्या. आणि मंडळी, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा, किंवा तुम्ही आवडली नसेल तर डिसलाईकही करू शकता. आता ठेवूया ह्याला आपण झाकून. एक 5 मिनटं ह्याला आपण झाकून ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती असं काही वजन असेल तर तुम्ही ठेवू शकता, नसेल तर तुम्ही वजन ठेवायचं स्किपही करू शकता. आता ह्याला ठेवूया आपण 5 मिनटं असं, जेणेकरून कसं ह्याच्यात थोडंफार पाणी राहिलं असेल तर ते हे एकदम ड्राय होईल, आणि एकदम आपल्याला सुक्क हे मिश्रण भेटेल. आता बघूया 5 मिनटानंतर आपण याला उघडून कसं झालेलं आहे. बघा कसं मस्त छान असं हे एकदम गोल तयार झालेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये बिलकुल पण पाणी राहिलेलं नाही. आता ह्याला पण कपड्यात असताना थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे. थंड पाण्याने धुतल्यामुळं काय होईल, आपण ह्याच्यात लिंबू किंवा विनिगर टाकलं तर ते आंबट होतं. त्याचा आंबटपणा निघून जाईल. त्यामुळे ह्याला तुम्ही थंड पाण्याने कपड्यात असतानाच नक्की धुवून घ्या. आता मी दाखवलं नाही, पण ह्याला मी थंड पाण्याने छान असं धुवून घेतलेलं आहे. बघा, आता मस्त ह्याला आपण मिक्स करून घेऊयात. आता मिक्स करताना तुम्हाला काय करायचं, इथं खूप मेहनत आहे. व्यवस्थित जर तुम्ही मिक्स केलं नाही तर रसगुल्ले फुटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण इथंच असतं, की आपण हे मिश्रण छान मिक्स नाही केलं तर रसगुल्ले फुटतात. आता मिक्स करताना तुम्हाला मी 2 पद्धती दाखवणार आहे. तुम्ही असं हे हातानेही रगडू शकता, पण तुम्हाला हाताने जर रगडण्याची खूपच मेहनत वाटत असेल तर मी दुसरी पण एक पद्धत पुढे दाखवणारच आहे. आता ह्याच्यातलं आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असं रगडून हा पातळ करायचं आहे. आता बघा, दुसरं आहे ना, ही बेलन आपलं. तुमच्याकडे जर बेलन घरी असतंच, आता सगळ्यांकडेच बेलन उपलब्ध असतं, तुम्ही बेलननेही याला छान असं रगडू शकता. ह्यानी काय होतं, हे सॉफ्ट आणि सगळं एकजीव होतं, आणि जे काय ह्याच्यात थोडंफार पाणी काय राहिलेलं असेल ते सगळं
निघून जातं आणि मस्त आपलं मिश्रण असं तयार होतं. बघा कसं मस्त बेलनला एकदम एकदम सॉफ्टमध्ये एकदम सॉफ्ट होतं बेलननी. तर तुम्ही बेलननी केलं तर खूपच छान आणि लवकर तुम्हाला हे सॉफ्ट भेटेल. आता हे सगळं झालेलं आहे बेलनने आपलं सॉफ्ट करून. आणि आता ह्याच्यात थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा मैदा, एक छोटा चमचा मैदा. 1 लिटर दूधला 1 चमचा विनेगर. तुम्ही 2 चमचे टाकू शकता, पण जास्त टाकलं तर आंबट होईल. त्याच्यामुळं 1 लिटर दूधला 1 चमचा विनेगर टाकून दूध फाडायचं आहे. आणि हे असं सगळं झाल्यानंतर आपलं सॉफ्ट बेलननी लाटून घेतल्यानंतर किंवा मिक्स केल्यानंतर मिश्रण त्याच्यात टाकायचं बाइंडिंगसाठी 1 चमचा मैदा. मैद्याने काय होते, छान अशी बाइंडिंग येते आणि आपले रसगुल्ले फुटत नाहीत. आता आपण घेऊया ह्याला परत एकदा छान असं मिक्स करून. आता मिक्स ह्याला परत 2 ते 3 मिनटं लागतात आणि रसगुल्ल्याला खूप मेहनत सारी इथंच आहे. आता तुम्हाला जर वाटलं हे छान मिक्स होत नाही तर थोडासा हलकासा हात तुम्ही जे पाणी राहिलेलं होतं ना आपण काढलेलं ह्याच्यातलं पिळून, त्या पाण्याचा हात लावू शकता आणि ह्याला मस्त असं सॉफ्ट करू शकता. आता घेऊया आपण ह्याचे सगळं सॉफ्ट झालेलं आहे एकसारखे गोळे करून. आणि तुम्हाला रसगुल्ले जर बनवताना असे तुटत असतील फाटत असतील तर त्याचाही उपाय मी इन्स्टंट लगेच सांगणार आहे की काय करायचं गोळे बनताना एकदम सॉफ्ट बनण्यासाठी. तर बघा पहिलं आपण घेऊया सगळे ही एकसारखे गोळे करून. आणि गोळे बनवताना बघा असं गोल 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 आहे ना दाबून फिरवायचे. त्याच्यामुळं काय होईल, थोडी जरी काय रेष वगैरे असेल तर ती एकजीव होईल आणि आपले गोळे सगळे सॉफ्ट होतील. बघा कसे मस्त झालेत ना गोल गोल गोल. त्याच्यामुळं घाबरायची गरज नाही. आणि मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहेत. हे बघा थोड्याफार रेषा दिसत आहेत ना, अशा जरी राहिल्या तरी रसगुल्ले का फाटणार नाही त्याच्यासाठी एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा आत्ताच किती मस्त हे स्पोंजी आणि हे असे दाबले तरी दबतायत आणि परत आहे त्या आकारामध्ये तुम्हाला दिसत आहेत. तर तुम्ही एकदा नक्कीच असे रसगुल्ले बनवून बघा, अतिशय सुंदर आणि छान असे रसगुल्ले बनतात. आता हे झालेले आहेत सगळे गोळे बनवून आणि 1 लिटर दुधापासून आपल्याला 14 ते 15 छान असे रसगुल्ले बनलेले आहेत. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही प्रमाण डबलही करू शकता. आता तुम्ही जर 2 लिटर दूध घेतलं तर 2 चमचे विनेगर आणि 2 चमचे मैदा घेणं गरजेचं आहे, तरच एकदम बरोबर बाइंडिंग येईल. आता घेतलेली आहे आपण 1 वाटी साखर आणि ही टाकूया आपण कुकरमध्ये. आता 1 वाटी साखर टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण खूप महत्त्वाचं आहे, 2.5 वाटी पाणी. त्याच वाटीने तुम्ही सेट करून पाणी पण घ्या, तरच हा पाक अगदी बरोबर होईल आणि रसगुल्ले पण तुमचे बरोबर होतील. आता ह्याच्यात टाकूया आपण 3 विलायची. विलायची तुम्हाला फ्लेवर आवडत नसेल तर विलायची तुम्ही स्किपही करू शकता. आणि बघा आता हे फुल उकळून येऊन द्यायचे. ह्याचं टेम्परेचर एकदम फुल पाहिजे, छान उकळलं पाहिजे. आणि रसगुल्ले टाकताना तुम्ही एकदाच सगळे रसगुल्ले टाकू नका. एकदाच टाकलं तर त्या जे आपण पाक बनवला आहे त्याचं टेम्परेचर कमी होईल आणि रसगुल्ले तुमचे फुटून जातील. त्याच्यामुळे एक एक टाका. याच्यामुळं काय होतं, पहिला रसगुल्ला त्या पाण्याच्या टेम्परेचरमध्ये मेंटेन झालं म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं की लगेच दुसरा टाकायचा तिसरा टाकायचा, कंटिन्यू तुम्ही टाकू शकता, पण वन टाईम तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू नका. आता याला फुल गॅसवरतीच आपल्याला गॅस बिलकुलही कमी करायचा नाही. बघा फुल गॅसवरती ह्याला 2 मिनटं झाकण असं फक्त वरून ठेवायचं आहे आणि छान असे शिजवून घ्यायच्यात. ह्याच्यामुळं काय होतं, तुमच्या रसगुल्ल्याला थोड्याफार जे रेषा असतात ना फास्ट ह्याच्यात टाकल्यामुळे साखरेचा जो पाक बनलेला असतो त्याचं आणि त्याचं ते पाक आतमध्ये गेल्यामुळं ते त्याला फुटून देत नाही. आता 2 मिनटं छान उकळलेले आहेत आपण फक्त झाकण ठेवून आणि बघा हे असे छान फुगायला लागलेत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजे ह्याच्या पुढं आहे आणि काही मी टिप्स पण तुम्हाला सांगणार आहे. नक्कीच तुम्ही रसगुल्ले असे बनवून बघा. बघा छान असे फुगले पण आहेत आणि अजून हे भरपूर फुगणार आहेत. तर आता 2 मिनटं आपण असं ओपन शिजवल्यानंतर झाकण ठेवून आता लावलेली आहे शिट्टी. आणि आताही आपल्याला गॅस फुल्लच ठेवायचा आहे. स्लो गॅसवरती बिलकुलही कुठलीही कृती करायची नाही. बघा तुम्हाला दिसतंय फुल्लच गॅस आहे. आता फुल गॅसवरती आपण ह्याला करून घेऊया 3 शिट्ट्या. मोजून तुम्ही 3 शिट्ट्या करायच्या आहेत आणि 3 शिट्ट्या केल्यानंतर 5 मिनटं ह्याला थंड होऊन परत हवा काढायची आहे. कारण का 5 मिनटामध्ये कुकरची सगळी हवा निघत नाही आणि थोडीफार राहिलेली तुम्ही अशी काढून ह्याला आपण बघूयात आता कसे झालेले आहेत रसगुल्ले. बघा सगळे मस्त असे वाफ येते दिसत नाही तरी पण थोडीशी वाफ काढून मी तुम्हाला दाखवणार आहे. थोडंसं गरम गरम आहे म्हणून बघा कसे मस्त वाफ गेलेली आहे आणि कसे रसगुल्ले आपले छान फुगलेले आहेत.
हे एकदा नक्कीच वापरून बघा. एवढी साधी सोपी पद्धत तुम्ही कुठंच पाहिली नसेल आणि मी पण पहिल्यांदाच ट्राय केले, पण माझे सक्सेस झाले. बनवताना मलाही खूप काळजी वाटत होती बनतात की नाही, पण अतिशय एकदम अचूक प्रमाणात हे रसगुल्ले आपले तयार झालेले आहेत. आणि मी तुम्हाला आता पुढे काही टिप्स आणि हे रसगुल्ला फोडून तुम्हाला दाखवणारच आहे दाबून, की कितीही कसाही दाबला तरीही रसगुल्ला तुमचा फुटणार नाही, तुटणार नाही. आता खूप लोकांची इच्छा तर असते रसगुल्ले बनवायची, पण काय प्रॉब्लेम होतं, फुटतात, तुटतात, त्याच्यामुळं लोक घाबरतात. पण तुम्ही जर ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या आणि अशा पद्धतीने रसगुल्ले बनवले तर तुमचेही रसगुल्ले तुटणार नाही, फुटणार नाही आणि काहीही होणार नाही. असे सेम बाजारात जे भेटतात रसगुल्ले मार्केटमध्ये, तसे रसगुल्ले तुमचे तयार होतील. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला मी परत एकदा सांगू इच्छितो, ज्यावेळेस तुम्ही रसगुल्ले पाकात सोडता त्यावेळेस गॅस फुल्लच ठेवायचा आहे आणि त्या पाकाला छान अशी उकळी येऊन द्यायची. फुल उकळी आल्यानंतरच एक 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 रसगुल्ल्याचा पीस सोडायचा आहे. ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे. आणि रसगुल्ल्याचा पीस एक एक सोडल्यानंतर 2 मिनटं छान असं त्याला फक्त झाकण ठेवूनच वाफवून घ्यायचं. हे खूप सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे. बघा आता आपण बघूया ह्याच्यात कसा मस्त एकदम बघा रस निघतोय छान. आणि तुम्ही ह्याला आता लगेच खायचं नाही आहे, कारण का हे मुरले पाहिजेत. तुम्ही ह्याला 7 ते 8 तास फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. थंड झाल्याने काय होतं फ्रीजमध्ये, ते थंड झाले की पाक सगळा छान असे शोषून घेतात आणि मुरतात आणि मग त्याच्यानंतरच खावा. बघा आता ह्याला मी सगळीकडून तुम्हाला दाबून दाखवतो. परत तो रसगुल्ला आहे ना आपल्या हायत्या आकारामध्ये तयार होत आहे बघा, मस्त आहे का नाही. आणि फुटला नाही, तुटला नाही, कुठं क्रॅक नाही, काय नाही. आणि अतिशय साधी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच अमोल्स किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि कुठल्या सिटीमधून तुम्ही हा व्हिडिओ बघताय हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण मलाही कळेल की माझा चॅनल कुठं कुठं पोचला आहे. चला तर बघा, हे मस्त आपण 5 ते 6 तास ठेवूया फ्रीजमध्ये. आणि 6 ते 7 तासही ठेवू शकता तुम्ही, जेवढे जास्त वेळ, किंवा 24 तास जरी ठेवले तरी पण हे अतिशय जेवढे मुरतील तेवढे चांगले लागतील. बघा आता परत मी तुम्हाला दाबून दाखवतो. कसाही दाबा तुम्ही बघा, बिलकुल सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा रसगुल्ला, बंगालचा रसगुल्ला आपला तयार झालेला आहे. परत टाकतो मी ह्याच्यात, तर बघा परत त्याने आहे तसा आकार पकडलेला आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.